नमस्कार सगळ्यांना, मी ऐश्वर्या तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। तर आज आहे मकर संक्रांत, तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर म्हटलं आज आम्ही तेलाच्या पोळ्या करणार आहोत, तर एक व्हिडिओ बनवूयाच म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी, आणि पुढे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात पहिला मी इथं घेतले 3 वाटी डाळ शिजत ठेवलेली आहे। आमच्या घरात पोळ्या सगळ्यांना जास्त आवडतात, त्यामुळे मी 3 वाटी डाळ घेतले। कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे डाळ छान शिजते। आणि तुमच्या घरात किती फॅमिली मेंबर आहेत त्या हिशोबाने तुम्ही अंदाजाने 1 वाटी, 1.5 वाटी, 2.5 वाटी अशी डाळ घेऊ शकता। डाळ शिजते तोपर्यंत आपण इथं पीठ मळून घेऊया। हा आहे पोळीचा आटा, हा मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळेल। पुरणपोळीचा आटा द्या म्हटलं तरी तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातो। तर हा पोळीचा आटा आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। तर 3 वाटी डाळ घेतले तर 3.5-4 वाटी पोळीचा आटा घेऊ शकतो आपण। छानपैकी मळून घ्यायचं, त्याला घट्ट मळायचं खरं, नंतर ते 1 तासभर आपल्याला भिजत ठेवायचं। त्यामुळे मळतानाच थोडंसं पाणी घालायचं आणि मळून ठेवायचं। अशा पद्धतीने 1 तास आपल्याला पीठ ठेवायचं आहे झाकून। तर बाकीच्या गोष्टी आपण करून घेऊया। तर त्यासाठी कटाची आमटी करणार आहोत, तर त्यासाठी घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतले, आणि त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तीळ आणि 1 चमचा तीळ। तर अशा पद्धतीने खोबरं आणि तीळ आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। बारीक गॅसवर भाजायचं आहे, कारण कलर लगेच येतो त्याला। मस्तपैकी असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। बघा, हे अशा पद्धतीने होतंय। छान भाजून घेतले की एका साईडला काढून घेऊया आपण, आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि तीळ भाजलेले, त्यानंतर आलं घालायचं आहे, त्यानंतर 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत, आणि त्यामध्ये कोथिंबीर। अशा पद्धतीने सगळं मिक्स करून मिक्सरला छानपैकी बारीक, म्हणजे थोडंसं जाडसर ठेवायचं, खाताना सुद्धा आपल्याला म्हणजे दाताखाली आले की छान लागते। तर हा मसाला तयार झालेला आहे आमटीचा। तर इथे डाळ शिजून झालेली आहे तयार। तर त्यासाठी आता पुढची प्रोसेस म्हणजे याचा जो स्टॉक काढायचा असतो, तर ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून त्याचा जो स्टॉक असते, म्हणजे पाणी एक्स्ट्रा झालेलं असते, त्यातलं चिकटपणा निघून गेला पाहिजे। तर त्यासाठी त्यामध्ये गरम पाणीच घालायचं, आणि 2 वेळेला पाणी घालून त्यातला जो स्टॉक आहे तो त्यातला काढायचा असतो। तर त्यानंतर आपण गूळ घेऊया। गूळ पण आता आम्ही 3 वाटी घेतला, तर 3 वाटीच गूळ घ्यायचा। ज्यांना जसं गोड आवडेल त्या पद्धतीने 2.5 वाटी घ्या। तर आम्ही 3 वाटीच गूळ घेतलेला आहे। तर हा गूळ आता त्या डाळीमध्ये घालायचा, आणि पूर्ण गूळ विरघळला पाहिजे त्या डाळीमध्ये। गॅस मोठा करायचा, आणि पूर्ण एकजीव झालं पाहिजे डाळ आणि गूळ सगळं।
अशा पद्धतीने डाळ आणि गूळ छान एकजीव झालेला आहे. आणि ही टेक्निक आहे, म्हणजे जर असं तुमचं पळी अशी उभी राहिली स्ट्रेट तर समजायचं की तुमची डाळ आणि गूळ व्यवस्थित शिजलेला आहे. गॅस बंद करायचा आणि गरम गरम असेल तेव्हाच पुरण वाटायला घ्यायचं, त्यामुळे लगेच फास्ट होते. तर आम्ही अशा पद्धतीने पुरण वाटतो. आमच्याकडे बारीक जाळीची चाळण आहे, त्यामध्ये आम्ही पुरण वाटतो. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पुरण मशीन घेऊन सुद्धा तुम्ही पुरण करू शकता. तुम्हाला जसं कम्फर्टेबल होईल त्या पद्धतीने तुम्ही पुरण करू शकता. तर छान बारीक आम्हाला ती सवय झाली आता त्याची, तेव्हा आम्ही अशाच पद्धतीने पुरण बारीक करतो. त्यानंतर पुरण झाल्यावर जे पीठ आपण मळून ठेवलेलं आहे ते छान असं मऊसूत झालं आहे. तर मळून त्यांना परत पाणी लावून त्याला छान असं मळून घ्यायचं आहे. जेवढं पीठ मऊ होईल तेवढं पोळ्या छान जमतात, म्हणजे छान येतात. असं पाणी लावून 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 मळून घ्यायचं. असं असं पीठ मऊसूत झालं पाहिजे अशा पद्धतीने. तर त्यानंतर असा गोळा घ्यायचा आपल्याला आणि तो पण छान असा मर्दून घ्यायचा आणि अशी पारी तयार करायची त्याची. सेम प्रोसेस आपण जे पिठाची पोळी करतो तशाच पद्धतीने तेलाची पोळी, म्हणजे प्रोसेस तीच, फक्त इथं पिठाच्या ऐवजी आपण तेल वापरतो इतकंच. सेम प्रोसेस अशा पद्धतीने आपण पोळी करतो. तर हे पुरण पूर्ण त्यामध्ये घालायचं आणि छानपैकी मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा. म्हणजे ह्याला सुद्धा एक टेक्निक आहे, प्रत्येकाला हे जमत नाही, मला सुद्धा जमत नाही, म्हणून मी
तर अशी पोळी तव्यातून ताटातून पोटात आणि त्यावर छानपैकी अशी तुपाची धार खूप छान लागते. नक्की खाऊन बघा गरमागरम पोळी.